मित्रांनो, आपल्या मोबाईलचा रिचार्ज संपला की आपला फोन लागायचा बंद होतं, हे तर ठीक आहे. पण आता रात्रीच्या 12 वाजता ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यात तुमच्या घरातल्या लहान मुलांच्या डोक्यावरचा पंखा किंवा आजारी आजोबांचा ऑक्सिजनची मशीन अचानक बंद पडले तर? कारण सरकारने आणले प्रीपेड स्मार्ट मीटर. महाराष्ट्रात या मीटर विरोधात लोकांचा संताप अनावर झाला आहे. पण यामागचं कडू सत्य काय आहे, चला उलगडून पाहूयात. जब से अडानी का मीटर लगा है तब से लाइट बिल कुछ ज्यादा ही आ रहा है। लेडी आई थी, उनका बिल था 36,000। 1500-2000 के बीच में बिल आता था। जब से ये अडानी का मीटर लगा है तब से 3,000 3,500 का बिल आना चालू हो गया। ये महीने का लाइट बिल 42,000 रुपीज आया है मेरा। 1 BHK है मेरा, उसमें 14,000 बिल कैसे आ रहा है भाई? एसी क्या चाट रही हूँ क्या मैं? लाइट बिल ऐसा लग रहा है कि भाई ये घर का रेंट ही आ रहा है। Our electricity bill usually comes to around 8,000 rupees, but this month is shot up to. नमस्कार, मी आहे सचिन पोद्दार, तुम्ही पाहताय उलगडा. लोकांचा आरोप आहे की हे मीटर आल्यापासून बिल दुप्पट तिप्पट येत आहेत. महावितरण म्हणते मीटर अचूक आहे, पण खरं सत्य काय आहे माहिती आहे? मित्रांनो, हे बघा महावितरणाचा अधिकृत पुरावा. यात स्पष्ट लिहिलं की आता बिल केवेवर येणार, म्हणजेच तुमची वापरलेली वीज आणि तुमच्या घरातल्या उपकरणांमुळे वाया गेलेली वीज या दोन्हीचे पैसे तुमच्या खिशातून कापले जाणार. बरं, यातली सगळ्यात मोठी मेघ बघा, हा नियम फक्त 20 किलोवॅटपेक्षा जास्त लोड असणाऱ्या मोठ्या कारखान्यांसाठी होता. मग माझ्या महाराष्ट्रातल्या सामान्य घरगुती ग्राहकांवर हा नियम आणि हे स्मार्ट मीटर बळजबरीने का लादले जात आहेत? जुने मीटर तुम्ही वापरलेली वीज मोजायचे, पण हे नवीन स्मार्ट मीटर पॉवर फॅक्टरवर चालतं. म्हणजे तुमच्या घरातला जुना पंखा, मिक्सर किंवा फ्रीज जी वीज वाया घालवतो, हे स्मार्ट मीटर त्या न वापरलेल्या विजेचेही पैसे तुमच्या खिशातून वसूल करणार. तुमच्या घरातला टीव्ही रिमोटने बंद केला तरी त्याचा तो छोटा लाल दिवा रात्रभर जे युनिट पाडेल त्याचाही हिशोब हे मीटर ठेवणार आहे. ही अचूकता आहे की आपली सर्वसामान्यांची लूट? मित्रांनो, आता क्रोनॉलॉजी समजून घ्या. महाराष्ट्रात तब्बल 2.4 कोटी स्मार्ट मीटर बसवण्याचे टेंडर कोणाला मिळाले आहे? अडानी पॉवर, जीनस आणि मॉन्टे कार्लो यासारख्या बड्या खासगी कंपन्यांना हा तब्बल 25,000 कोटींचा खेळ आहे. सरकार म्हणते की मीटरचे पैसे आम्ही देणार आहोत, ग्राहकांवर याचा बोजा पडणार नाही. पण विचार करा, खासगी कंपन्या आज हजारो कोटी रुपये स्वतःच्या खिशाने लावतायत. त्या पुढच्या 10 वर्षात व्याजासकट हा पैसा तुमच्या बिलात फिक्स चार्ज किंवा इन्फ्रास्ट्रक्चर चार्ज वाढवून वसूल करणार नाहीत. कशावरून? हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच होत नाहीये. जेव्हा उत्तर प्रदेशात हे स्मार्ट मीटर बसवले गेले तेव्हा ते इतके वेगाने पळत होते की ग्राहकांच्या तीव्र आंदोलनावर तिथल्या सरकारला हजारो मीटर सदोष ठरवून ब्लॅकलिस्ट करावे लागले. रिचार्ज संपला की वीज गुल होणार, हा प्रीपेड नियम सर्वसामान्यांचे हक्क हिरावून घेणार आहे. मग जो प्रयोग तिथे फेल झाला तो महाराष्ट्रातल्या जनतेवर जबरदस्तीने का लादला जातोय? फक्त उत्तर प्रदेशच नाही तर महाराष्ट्रातही वीज ग्राहक संघटनांनी या सक्तीच्या प्रीपेड मीटर विरोधात थेट कोर्टात आणि वीज नियामक आयोगाकडे धाव घेतली आहे. लोकांचा संताप पाहून आता सरकारलाही अनेक ठिकाणी या मीटरच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती द्यावी लागली आहे. जनतेचा रोष एवढा आहे की हे मीटर जर जबरदस्तीने बसवले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्राहकांनी दिलाय. हा खासगी कंपन्यांना गब्बर करण्याचा डाव आहे का? तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरती? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.